राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविया मैदानामध्ये उतरलेली आहे। चांदवडमध्ये मवियाच्या वतीनं कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा सुरू झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत, तर अंबादास दानवेंसह मवियातील इतर घटक पक्षांचे नेतेही या आंदोलनामध्ये सहभागी झाले। तर चांदवडमध्ये शेतकरी क्रांती महामोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालाय। आमदार रोहित पवार या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, सोबतच मवियाचे इतर घटक पक्षातील नेते देखील या महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मी बोलतो त्यांना टाकून येण्या सगळ्यांना थांबवणं तिथं चालू आहे। बघा, एक तर शेतकऱ्याचं म्हणणं आहे मला 18 ते 19 रुपयेपर्यंत किलोला आमचं उत्पादन खर्च आहे। आता तुम्ही मार्केट आता कितीला चाललंय तर 4 ते 5 रुपयाला चाललंय। आता ह्याच्या शेतकऱ्याला कसं परवडेल? आणि मग शेतकऱ्याची मागणी 24 रुपये। याच्यासाठी शेतकऱ्याचा आवाज दाबला जातोय, कुठेतरी रेट त्या ठिकाणी दिला जात नाही। आणि इथं आंदोलनस्थळी येण्यासाठी कारण का चांदवड जो मार्केट कमिटी आहे त्यातून 3,000-4,000 लोक इथं आलेली आहेत, आणि राहिलेल्या ज्या मार्केट कमिटी आहेत नाशिकच्या इथून येणारे 5-6 हजारचं ट्रॅफिक लोक ही कुठेतरी पोलिसांनी थांबवलेली आहेत। त्यामुळे हे करणं योग्य नाही, बरं नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे। कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होतोय, आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार हे ऐकून घेत नाही, आणि त्यामुळे शेतकरीला अडचणीत आणण्याचा पूर्णपणे या सरकारचा डाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। हे होते रोहित पवार। आता सध्या आंदोलन हे चिघळलेलं असून थोड्याच वेळात रोहित पवार स्टेजवरून आपली भूमिका स्पष्ट करतील।